नमस्कार. तर आज आपण पौष महिना सुरू झालाय आणि शाकंभरी नवरात्र म्हणजे देवी त्रिपुर सुंदरी ललिता त्रिपुर सुंदरीचे शाकंभरी नवरात्र याबद्दल आज विशिष्ट माहिती घेणार आहोत. अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं आज आपण त्रिपुर सुंदरी म्हणजेच माता ललिता त्रिपुर सुंदरीचे शाकंभरी देवीचे स्वरूपात शाकंभरी नवरात्र कशा प्रकारे साजरे केले पाहिजे हे आज आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, असे अनेक व्हिडिओ व्रत वैकल्पातले तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्वप्रथम चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. आई जगदंबेचे अनेक वेगवेगळे स्वरूप आहेत. त्यातला जो एक मूळ स्वरूप आहे तो ललिता त्रिपुर सुंदरीचा स्वरूप. या ललिता त्रिपुर सुंदरीचा जो मूळ स्वरूप आहे त्याला शाकंभरी रूपात माता दुर्गेची म्हणजे दुर्गाष्टमीच्या वेळेस देवीची घटस्थापना या काळामध्ये होत असते. कुणी 6 दिवस, कुणी 7 दिवस, तर कुणी आपल्या इच्छेनुसार 8 दिवस व्रत धरतं. परंतु शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी या व्रताची सांगता असते. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी माता शाकंभरी रूप धारण करून सर्वांना धन, धान्य, ऐश्वर, वृद्धी दिलेली आहे. त्यामुळे शाकंभरी नवरात्राचे जे अनेक विशेष फायदे आहे आज आपण सर्वप्रथम ते जाणून घेणार आहोत. शाकंभरी नवरात्रामध्ये देवीला जो शाक अर्पण केला जातो तो शाक जो आहे तो आपण वर्षभर खाणार असतो. त्याने कुठली विषबाधा, फूड पॉइझनिंग किंवा कुठल्याही प्रकारचा विकार आपल्या अंगात होऊ नये म्हणून देखील ही शाकंभरी नवरात्राचे व्रत धरले जाते. परंतु हे व्रत आगळे वेगळे असतात बरं का? तर बाकीच्या व्रतांमध्ये तुम्हाला फळ खाता येतील, अन्न खाता येतं, परंतु शाकंभरी नवरात्रामध्ये लिक्विड म्हणजे पाण्यावर किंवा ज्यूसवर किंवा रसावरती तुम्हाला 6 ते 7 दिवस राहावं लागतं. यावर्षी शाकंभरी नवरात्र हे 6 दिवसाचे आले आहेत, परंतु गेल्या वर्षी शाकंभरी नवरात्र हे 7 दिवसाचे होते. आई तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे देखील शाकंभरी नवरात्राला उत्सवाला आता अमावस्येपासून सुरुवात झाली. पहिल्या आईसाहेबांची चांदीच्या पलंगावरती निद्रा असते व तदनंतर माता भगवतीची मूळ मूर्ती पुन्हा सिंहासनावरती अष्टमीच्या दिवशी स्थापन केली जाते आणि त्यानंतर होतो या व्रताची सुरुवात. मग व्रत कसं करायचं बरं? आता मी जसं व्रत करतो, माझा व्रत नारळ पाण्यावरती असतो. 6 दिवस अन्न न ग्रहण करता कुठल्याही प्रकारचं केमिकल आपल्या बॉडीला न लागतं. जसं आपण व्यायाम करताना जिम मध्ये डिटॉक्स करतो, थोडक्यात त्या प्रकारेच आपल्याला फक्त लिक्विडवरती राहायचंय. यानी पचनसंस्था सुधारते, आपल्या बॉडीमधले काही टॉक्सिस असतात ते निघून जातात आणि आपल्या शरीराला सुदृढता प्रदान होते. सर्वप्रथम फायदा हा. दुसरा फायदा, आपल्या अंगाला, आपल्या शरीराला बळ मिळतं की आपण 6 दिवस उपाशी राहू शकतो. त्याने आपला आत्मविश्वास वाढतो, डोळ्यांची ऊर्जा वाढते आणि त्याचसोबत माता भगवती सोबत जुळण्याचा आणि आदिमाय आदिशक्ती जगदंबेला आपलं 7 दिवसाचं 6 दिवसाचं हे जे व्रत वैकल्प आहे ते अर्पण करण्याचं भाग्य या शाकंभरीमध्ये मिळते. मग शाकंभरी नवरात्राचा घट 2 पद्धतीने बसवला जातो. एक ओला घट आणि एक कोरडा घट. कोरडा घट म्हणजे कसा? धान्यावरती रास मांडायची आणि त्या धान्यावरती आपण सर्वसाधारण जसं कलश ठेवतो तसं आपण कलश ठेवायचा आहे. जसं कलश ठेवून माता शाकंभरीची पूजा केली जाते तसं नवरात्रामध्ये आपण ओला घट बसवत असतो, धानाचा घट, तो देखील या शाकंभरीमध्ये बसवला जातो. परंतु मित्रांनो, सर्वात मूळ घटाची जी पद्धत आहे ती 5 उसाची सावली करून, सर्व प्रकारच्या शाकांची सावली करून आणि भगवतीला धान्याच्या राशीवरती बसवलं जातं. टाक आपण ताटात तामानात ठेवून बसू शकतो. परंतु अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान येथे थोडी आगळी वेगळी परंपरा आहे. ती म्हणजे कशी? तर जो 52 विराचं कंगण असतो त्याच्यावरती कलशाला बसवलं जातं, मातीच्या कोऱ्या घागरीला बसवलं जातं आणि या कोऱ्या घागरीला 7 दिवस त्याच्यावरती अखंड मातीचा दिवा प्रज्वलित करून हळदीची गाठ बांधून व त्याच सोबत जे विशिष्ट पदार्थ आहे ते मी तुम्हाला क्लिअर करू शकत नाही त्यांचं घटामध्ये समाविष्ट करून वामाचार मार्गातून देवीची सेवा केली जाते. मग अष्टमीच्या दिवशीपासूनच सप्तशतीचं पठण 7 दिवस सलग सुरू असतो. सप्तशती हवन सुरू असतो. पहिल्या दिवशी हळदीने हवन करायचं असतं, दुसऱ्या दिवशी लवंगाने हवन करायचं असतं आणि तिसऱ्या दिवशी माता भगवतीला आपण डाळिंबाने हवन करतो. चौथ्या दिवशी माता भगवतीला घी म्हणजे गाईच्या गावरान तुपाने हवन असतो. 5व्या दिवशी माता कालीला बलिदान असतो म्हणजे कोहळ्याचं बलिदान देऊन कोहळ्याने हवन असतो आणि 6व्या दिवशी माता भगवतीला सर्व प्रकारचे शाक भाजीपाला जो आहे
तो हवनामध्ये टाकला जातो. आणि पौर्णिमेच्या दिवशी तिळाचे लाडू जे असतात त्या तिळाच्या लाडूची आहुती दिली जाते. अशा विशिष्ट हवनाची विधी मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. मग शाकंभरी नवरात्राची सांगता कधी होती बरं? येत्या पौर्णिमेला, म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी माता जगदंबेला ज्या ज्या भाज्या आपण खाणार आहेत ते न शिजवता माता भगवतीच्या पायावर म्हणजे कच्च्याच ठेवायचे. आणि मग त्यानंतर देवीला हे नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला माता त्रिपुर सुंदरीचं जप पठण सप्तशती जर तुम्हाला 6 दिवस वाचायला जमली नाही तर शेवटच्या दिवशी मात्र आपल्याला वाचायची. देवीला या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता ही सेवा केल्यास त्या माणसाला या वर्षात जे काही अपेक्षित असेल ते सर्व मिळतं. हा माझा अनुभव आहे. ओम काली जय भवानी. पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया आणि या चॅनल सोबत तुम्ही कायम जोडून राहा. ओम काली जय भवानी.